कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। पौत्रपिया तैसाक्षी साधाई से फुले वाहिनी तो नागदेवे विराजिना आदरणीय श्रद्धेय परम पूजनीय आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण श्री मोठे बाबांचं ग्रंथपूजन आणि बाबांचं पूजन या ठिकाणी संपन्न होते. लक्षराजदादा नायंबास पूजन करत आहेत. आजचं जे अन्नदान आहे ते प्रितेश भाऊ अष्टनकर नागपूर यांच्या वतीनं हा पूजन विधी या ठिकाणी लक्षराजदादा नायंबास संपन्न करत आहेत. यानंतर पूजन विधीच्या उपरांत आपण आपल्या नेहमीप्रमाणे पुढील कार्याला प्रारंभ करूया. तर
सर्वप्रथम आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय या ज्ञान यज्ञाचे निरूपक आचार्य श्री मोठे बाबांना दंडवत प्रणाम. त्याचबरोबर आज विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय प्राध्यापक श्री मोहन दादा बाभुळगावकर यांना या ठिकाणावरून दंडवत प्रणाम. त्याचबरोबर हे सत्र श्रवण करण्यासाठी उपस्थित आपण सर्व संत महंत तपस्विनी मायमाऊल्या अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनींनो, सर्वांना फार फार दंडवत प्रणाम. श्रीमद भगवद्गीता ज्ञान यज्ञ आज 14व्या अध्यायाला आपण प्रारंभ करत आहोत. या अध्यायाचा प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या मध्ये उपस्थित असणारे सन्माननीय श्री चक्रधर कोठी उर्फ मोहन बाभुळगावकर यांना विनंती आहे की त्यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त करावेत. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. योगेश दादा, थोडंसं तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला काही शब्द कळाले, पण मला एवढं कळलंय की तुम्ही आता मला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून सुचवलेलं आहे. मी यानंतर माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. आत्मशांती ज्ञान यज्ञ संपन्न होत असताना हा खरं तर एक थोडा विलक्षण अवसर असं ज्याचा उल्लेख आपल्या लीळा चरित्रामध्ये आपल्याला सापडतो. गेल्या वर्षभरामध्ये संपूर्ण जे जग आहे हे थोडंसं विलक्षण अवसरामध्ये गेलेलं आहे. याचं कारण असं आहे, कोरोना सारखी जी महामारी आहे, या संपूर्ण कोरोना सारख्या महामारीने तुमचं आमचं सगळं जग जीवन हे बदलून टाकलेलं आहे. जगण्याचे सगळे संदर्भ बदललेले आहेत. 95वा असलेला हा आत्मशांती ज्ञान यज्ञ आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य उपाध्य कुलभूषण महानुभाव रत्न मकर धोकडा निवासी मोठी बाबाजी यांच्या अधिकारवाणीतून आणि एकूण त्यांच्या सगळ्या अनुभव आणि अनुभूतीतून संपन्न होत असलेला हा आत्मशांती ज्ञान यज्ञ बाबांना मी प्रथमतः अत्यंत विनम्र भावे दंडवत प्रणाम करतो. आणि त्यानंतर माझे स्नेही, माझे मित्र, माझे सहकारी आणि वेळोवेळी ज्यांचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन सुद्धा अधूनमधून आमचं होत असतं, आमच्या चर्चा होत असतात, असे महानुभाव विद्यापीठ ही जी एक चळवळ आहे, ही जी एक संस्था आहे, आणि त्याचबरोबर महानुभाव विद्यापीठ हे जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलचे संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय साहित्याचार्य योगेश दादाजी शिवलीकर, आणि हे सर्व आत्मशांती ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने स्वतः भगवंत पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोपालकृष्ण महाराजांच्या मुखारविंदातून प्रकट झालेली श्रीमद भगवद गीता, या श्रीमद भगवद गीतेवरती ज्ञान श्रवण करण्यासाठी जमलेली सर्वच मला स्क्रीनवरती दिसत असलेली भाविक भक्त मंडळी, बहुतेक ती नागपूर परिसरातली असावी, सर्वांना मी खूप खूप मनःपूर्वक दंडवत प्रणाम करतो.
अगदी थोडासा विचार मांडायचा तर आमचे आदरणीय योगेश दादाजींच्या एक 4 दिवसापूर्वी मला फोन आला होता की तुम्हाला या सत्रामध्ये थोडंसं तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे, पण कदाचित काही त्यावेळेस योग नसेल. मी नेमकंच कनाशीच्या एका छोट्याशा कार्यक्रमाला जाऊन आल्यामुळे थोडासा तब्येतीचा काही समस्या होती आणि त्यानंतर कालपर्यंत महानुभावाध्यासन केंद्र अमरावती विद्यापीठ अमरावतीद्वारे जी व्याख्यानमाला होती 2 दिवसाची, ती नेमकीच माझ्या स्वतःचे पॉझिटिव्ह महानुभव YouTube चॅनलवरती असल्यामुळे मी कालपर्यंत बोलू शकलो नाही. पण आज मात्र मी आमचे आदरणीय साहित्याचार्य योगेश दादांना मी सांगितलं की मात्र ही व्याख्यानमाला संपल्यानंतर मी येणार. याचं कारण असं आहे की जो ज्ञान यज्ञ आत्मशांती ज्ञान यज्ञ संपन्न होतो आहे, 95वा संपन्न होतो, याचं खूप आनंद मनामध्ये असण्याचं एक खूप महत्वाचं कारण, आपल्याशी संवाद साधायला मी स्वतः उत्सुक असण्याचं एक महत्वाचं कारण हे आहे की माझे जे काही महत्वाचे गुरु आहेत, या सगळ्या गुरुवर्यांमध्ये आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य आचार्य प्रवर उपाध्याय कुलभूषण बाबाजी हे माझे गुरु आहेत. हे सगळ्यात महत्वाचं कारण या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. याचं कारण असं आहे की हा काळ जवळपास 1995-96 असेल. 1995-96ला जेव्हा मी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य आचार्य प्रवर चिंतनीजनक बाबाजी यांच्याकडे श्री क्षेत्र दत्तगडावरती खूप लहान होतो. अगदी काही काळच बाबांकडे येऊन मला झालेला होता आणि दत्तगड निवासी चिंतनीजनक बाबाजी आणि आत्ताचे निरूपक या सोहळ्याचे आदरणीय बाबाजी हे खूप जुने स्नेही असल्यामुळे, धर्मबंधू असल्यामुळे आमच्या गुरुबांनी असा आग्रह केला की याला उपदेश जो द्यायचा आहे तर हा आपल्या मकर धोकड्याच्या बाबांचाच द्यायचा आहे. आणि मकर धोकड्याच्या बाबांची आम्ही वाट बघता बघता जवळपास 1 महिना 2 महिने हा उपदेशाचा जी क्रिया आहे, प्रक्रिया ही आम्ही पुढे लांबवली. कारण बाबा येणार होते आणि बाबा ठरल्या वेळेत ठरल्या दिवशी आले आणि माझा उपदेश झाला. अर्थात महानुभाव पंथामध्ये जे काही माझे मी स्वतः प्रत्यक्ष रूपाने जे या मार्गावरती आरूढ होण्यासाठी 3 गुरु मला लाभले. त्यातले एक गुरुजी गुरुवर्य अर्थातच आदरणीय बाबाजी आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा बाई जीव थोडा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. अशी वेगवेगळ्या प्रकारे गुरुची महती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, असा प्रश्न स्वतः कबीरांना पडलेला होता. आणि म्हणून असे गुरुवर्य आपल्या जीवनामध्ये लाभणं हे खरं तर मी माझं स्वतःचं किंवा प्रत्येकाचं पूर्वसंचित मानतो की गुरु सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतात, परंतु ते ज्ञानाने परिपूर्ण असलेले जर अमृत कुंभ किंवा ज्ञान कुंभ जर असेल तर त्या शिष्याला सत्शिष्य होण्याला अजिबात काहीही काळ लागत नाही. माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य आहे की महानुभाव पंथामध्ये मला 1 नाही 2 नाही 3 ज्ञानकुंभ आणि 3 अमृत कुंभ मला लाभले. अर्थातच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधीशित महदाचार्य आचार्य प्रवर चिंतनीजनक बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधीशित महदाचार्य मकर धोकडा निवासी बाबाजी आणि ज्यांच्याकडून मी ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन केलं असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माझे हृदयस्थ असलेले तुम्हा सर्वांचे साहित्याचार्य श्री मामाजी, महानुभावाश्रम शिक्षण संस्था वाघबोरी, या सगळ्या गुरूंच्या छत्रछायेखाली, या सगळ्या गुरूंच्या पावलावरती खरं तर त्या पदचिन्हांवरती, त्या पदचिन्हांना मार्गानुक्रमण करण्याचं भाग्य मला लाभलं. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. आज हा जो सोहळा चालू आहे, हा सोहळा खरं तर आदरणीय बाबाजींच्या अधिकारवाणीतून या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी माझ्यासारखा माणूस आणखीन जास्त काय बोलू शकतो. आणि दादांनी सांगितले की आता तुम्ही या कार्यक्रमाला शुभेच्छा द्या. शुभेच्छा तर थोडस मला संकोच होतो आहे की शुभेच्छा तर नाही म्हणा, पण उलट मी माझ्या मनात कुठेतरी अशी नेहमी खंत राहते की बाबांचे इतके कार्यक्रम होतात, मी स्वतः प्रत्यक्ष
तिथे उपस्थित राहू शकत नाही. याचं कारण आहे की बाबांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये जे काही जवळपास 500 ते 600 किलोमीटरचं अंतर आहे, हे अंतर कापणं खूपदा शक्य होत नाही किंवा आजतागायत ते शक्य झालेलं नाहीये. कदाचित जर माझे गुरु माझ्या जवळपास कुठे जर असते समजा, तर मी प्रत्येक वेळी हे अंतर कापण्याचा प्रयत्न केला असता. परंतु असं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही अंतर कापलंच पाहिजे असं महत्वाचं नाहीये. खूपदा असं होतं की आपण एकमेकांच्या जवळ असून सुद्धा एकमेकांचे कुठे असतो. याचा मला खूप आनंद आहे की आम्ही 500 किलोमीटरवरती असून सुद्धा आम्ही एकमेकांचे आहोत. बाबाजी माझे गुरुजी आहेत, मी बाबाजीचा शिष्य आहे. बाबा अनेक वेळा माझ्या जीवनातल्या चढ उतारांच्या ज्या काही शिड्या आहेत त्याच्यामध्ये बाबांची मला समर्थपणे लाभलेली साथ, समर्थपणे लाभलेला आशीर्वाद हा खरं तर माझ्या जगण्याला बळ देणारा प्रत्येक वेळी राहिलेला आहे. प्रत्येक भेटीमध्ये त्यांनी शुभाशीर्वादच दिलेला आहे, शुभचिंतनच केलेलं आहे. याच्यापेक्षा एखाद्या शिष्याला काय पाहिजे असतं. आज श्रीकृष्ण महाराजांच्या निरूपित केलेल्या श्रीमद भगवद्गीतेचं खरं तर 14वा अध्याय या निरूपणामध्ये या शृंखलेमध्ये सुरू होणार आहे. 13 अध्यायांचं निरूपण कालपर्यंत झालेलं आहे. आज 14व्या अध्यायाचा आज प्रारंभ होणार आहे. श्रीकृष्ण महाराजांचं स्वतःचं जे काही जीवन आहे, हे समग्र जे जीवन आहे, हे समग्र जीवन समग्र मानव जातीला बळ देणार आहे, जगण्याला बळ देणार आहे आणि जीवनाला दिशा दर्शक असं जीवन आहे. याचं कारण असं आहे की एखादा माणूस जेव्हा काही गोष्टी सांगतो तर तो त्याला सांगण्याचा अधिकार आहे का हे आपण नक्की तपासून पाहतो. म्हणजे एखाद्याने आपल्याला सांगितलेलं आहे की तू चहा नाही पिला पाहिजे, चहा शरीराला हानिकारक आहे, परंतु हे सांगणारा जो आहे त्याने स्वतः चहा सोडलेला पाहिजे, तो चहा घेत नसलेला पाहिजे. तर हा त्याचा अधिकार आहे जो चहा घेऊ शकत नाही किंवा घेत नाही, ज्याने त्याग केलेला आहे. स्वतः भगवान श्री गोपाल कृष्ण महाराजांनी जेव्हा जेव्हा त्यागात शांती रणंतरम या अनुषंगाने चर्चा केलेली आहे, तेव्हा आमच्याकडे खूप सारे बुद्धिजीवी लोक असतात, ते या सगळ्या गोष्टींवरती तपासून पाहत असतात. तर मला असं स्वामींच्या भगवंताच्या जीवनाकडे जेव्हा आपण बघतो तर श्रीकृष्ण महाराजांनी अगदी त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धापासून उत्तरार्धापर्यंत एक एक गोष्टीचा त्याग केलेला आहे असं आपल्या लक्षामध्ये येतं. याचं कारण असं आहे की जेव्हा त्यांनी गोकुळ सोडलं, मथुरेला जेव्हा आले तेव्हा परत कधी गोकुळामध्ये गेले नाही. त्याग केला, सोडलं, ते सोडून दिलं, पुन्हा परत तिथे कधी गेलेले नाही असं आपल्याला त्यांच्या चरित्रावरून दिसून येतं. मथुरा सोडली, आपले काही लोक जवळचे सोडून दिले, नंतर द्वारकेला आले. द्वारकेला आल्यानंतर सुद्धा किंवा त्यांच्या अगदी बाल्यकालामध्ये संपूर्ण ती मथुरा नगरी जेव्हा कंसाकडून जिंकून घेतली होती, तर एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही जिंकून घेता त्याच्यावरती 100% तुमचा अधिकार असतो आणि लोक खूप टाळ्या पेटून खूप आनंद उत्सव साजरा करून ती गोष्ट तुम्हाला मिळाल्याचं एक समाधान व्यक्त करतात. परंतु स्वतः भगवंत गोपाल कृष्ण महाराजांनी जिंकून घेतलेली जी मथुरा नगरी आहे, या मथुरा नगरीवरती कधीही स्वतःचा हक्क दाखवलेला नाही असं आपल्या लक्षामध्ये येतं. तर उलट त्यांना त्या नगरीवरती त्यांना त्या नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, दिसत नाही. नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. योगेश दादा. हो बा, हो, दंडक प्रणाम बाबा. अर्पण दंडक. आता आवाज येतो. हा, बोला बोला बोला. हा, मी अगदी शेवटच्या टप्प्यात आहे आता बोलण्याच्या. हा, तर त्यागात शांती रणंतरम ही सांगण्याची ताकद किंवा हे सांगण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताजवळच त्यावेळेस होतं, कारण त्यांनी स्वतः तसं आयुष्य जगलेलं आहे.
आणि म्हणूनच माणसाला माणूस म्हणून बळ जगण्याला कारणीभूत असणारी ही ज्याला काय म्हणता येईल की सकल शास्त्र की स्वामिनी, त्या आरतीमध्ये खूप सुंदर उल्लेख केलेला आहे श्रीगीतेचा. सकल शास्त्र की स्वामिनी असणारी ही, त्याचबरोबर ऋषियों की बाणी असणारी ही श्रीमद भगवत गीता अत्यंत परम पुनीत आणि पवित्र असणारी, जी स्वतः इतकी निर्मल आणि मलहारी आहे की ती आपल्या जीवनातले सगळे सदोष जे आहेत ते सदोष माणसाच्या जीवनातले दूर करून माणसाच्या जीवनाला निर्दोष करण्याचं काम ही खऱ्या अर्थाने श्रीमद भगवत गीता करते. श्रीमद भगवत गीतेवरती महानुभाव संप्रदायाने अत्यंत प्रेम केलेलं आहे असं सुद्धा आपल्याला लक्षात येतं. गेल्या 800 वर्षांचा जर आपण श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भामध्ये महानुभाव साहित्याचा, महानुभाव पंथाचा इतिहास बघितला तर अगदी थोडक्यामध्ये एका मिनिटात मी काही गीता टीकांचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. सिद्धांतबोध या ग्रंथामध्ये सुद्धा शहा मुनींनी भास्करी आणि भिंगारकरी या 2 गीता टीकांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर एक विदेशी संशोधक असलेले डॉक्टर रेसाइड जे आहेत त्यांनी जी महानुभाव साहित्याची सूची केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण 13 गीता टीकांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्याचबरोबर त्याही अलीकडे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मुरलीधर शास्त्रीजी आराध्य यांनी रेसाइड यांच्याही पुढे जाऊन 31 गीता टीका आहेत याचा शोध घेतला होता. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये आणखी जे काही संशोधन झालं, हैदराबाद निवासी आपले असलेले जे अत्यंत ज्यांनी महानुभाव साहित्यामध्ये, महानुभाव पंथामध्ये महत्वाची कामगिरी बजावली असे कृष्णदास महानुभाव जे आहेत यांनी एकूण 78 गीता टीकांचा शोध घेतला होता त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये. आणि त्यापैकी 40 गीता टीका या त्यांनी उपलब्ध करण्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठा मोलाचा आणि महत्वाचा वाटा उचललेला होता. या सगळ्या नोंदी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. आपण या गोष्टी विसरून चालणार नाहीत. लक्ष्मींद्र भटकृत गीता टीका जी आहे ही भटोपासांच्या समकाळामध्येच लिहिल्या गेली होती. ही ओवी बंधामध्ये लिहिलेली जी गीता टीका आहे ही लक्ष्मींद्र भटांनी लिहिली होती. त्याचबरोबर नंतर यक्षदेवी म्हणून एक गीता टीका लिहिल्या गेली जी मुरारी मल्ल यक्षदेव महानुभावांनी लिहिली. जवळपास शके 1224 मध्ये ही गीता टीका लिहिल्या गेली होती. हिलाच निवृत्ती देवी अशी सुद्धा एक गीता टीका म्हणून उल्लेख आपल्याला आढळतो. त्याचबरोबर दिवाकरी एक गीता टीका आहे जी महानुभावांनी केलेली आहे. कवीश्वर आमनायामधील दिवाकर महानुभाव जे आहेत यांनी शके जवळपास 1308च्या दरम्यान ही गीता टीका लिहिलेली होती. हा ग्रंथ रचलेला होता. गंगाधरी नावाची एक महत्वाची गीता टीका आहे जी 15व्या शतकामध्ये लिहिल्या गेली होती. गंगाधर मुदी महानुभाव म्हणून आहेत, त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने या गीतेचं विवेचन आणि विश्लेषण या गीते टीकेत केलेलं आहे असं आपल्याला आढळतं. त्यानंतर संकेत गीता असेल जी चाल्हन कवींनी केलेली आहे, तिला संकेतनी अशी सुद्धा गीता टीका म्हणून उल्लेखल्या गेलेला आहे. 14व्या शतकामध्ये हे चाल्हन कवी होऊन गेले आणि 14व्या शतकामध्ये त्यांनी या गीता टीकेचा खऱ्या अर्थाने उद्घोष केलेला आहे किंवा त्यांनी ती रचलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. गोपाळदासी असेल किंवा भिंकारकरी टीका असेल, संकेत भाष्य असेल, प्रबोधार्णवी असेल, भास्करी टीका असेल, आमोद टीका असेल, कैवल्य दीपिका नावाची एक महत्वाची टीका आहे जी शारंगधर पुजदेकर महानुभावांनी 16व्या शतकामध्ये लिहिली. ही अत्यंत महत्वाची असणारी गीता टीका आहे. तिच्यावरती मला वाटतं अलीकडच्या काही महानुभावांनी संशोधन सुद्धा सुरू केलेलं आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. काही गीता दर्पण किंवा कैवल्य संजीवनी अशा वेगवेगळ्या महत्वाच्या असणाऱ्या ह्या श्रीमद भगवत गीतेच्या महानुभावीय साहित्याच्या अंगाने किंवा तत्वज्ञानाच्या अंगाने या सगळ्या गीता टीका निर्माण झालेल्या आहेत असं आपल्याला दिसून येतं. महानुभाव पंथ जसा सूत्रपाठाच्या अधिष्ठानावरती उभा आहे, अगदी त्याच तोलामोलाचा महानुभावांना प्रमाण ग्रंथ जो आहे तो म्हणजे भगवान श्री गोपाल कृष्ण महाराजांनी प्रतिपादित केलेला श्रीमद भगवत गीता. अगदी त्याच बरोबरीला हा सुद्धा एक महत्वाचा आणि मोलाचा असलेला ग्रंथ आहे. या ग्रंथावरती आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण मकरधोकडा निवासी बाबाजी यांचा जवळपास गेल्या 25 दिवसांपासून हा ज्ञान यज्ञ चालू आहे. आज 25वा दिवस आहे. मला खूप आनंद होतोय की आमचे स्नेही आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय
साहित्याचार्य श्री योगेश दादाजी शिवलेकर यांनी मला योग्य समजलं की आपण काही या ठिकाणी या निमित्ताने चर्चा करावी. त्यांच्या आज्ञेनुसार मी थोडंफार काही माझे जे काही बोबडे बोल आहेत ते या ठिकाणी मी मांडू शकलो, आपल्या सर्वांच्या समोर संवाद साधू शकलो, याचा मला मनस्वी आनंद आहे. पुनश्च एकदा आदरणीय श्रद्धेय उपाध्यक्ष कुलभूषण बाबाजी यांचे मी खूप खूप आशीर्वाद घेतो. पुन्हा एकदा पंचकृष्णांचं स्मरण करतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. धन्यवाद दादा, खूप खूप छान. आदरणीय सन्मित्र प्राध्यापक श्री मोहनदादा बाभुळगावकर यांचा परिचय तसा अख्ख्या मानव पंथाला आहे आणि मानव पंथामध्ये जे महत्वपूर्ण स्टेज आहेत त्या सर्व स्टेजवरती ते बोललेले आहेत. त्यांनी आपले विचार साहित्याच्या अंगानं, प्रवचनाच्या माध्यमातून, जसं ज्या तुम्ही जो विषय दिला त्यावरती ते उत्कृष्ट बोलतात. चांगले लेखक आहेत, कवी आहेत, संशोधक आहेत. लवकरच PhDचा प्रबंध त्यांचा वाचकांना मिळणार आहे. मध्ये बिलीफ MPhilचं आता काम जवळपास पूर्ण झालेलंच आहे त्यांचं. आणि बिलीफ करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जे महानुभावांचं हस्तलिखित ग्रंथ संग्रहालय आहे त्या ठिकाणी ते तेथील प्रमुख म्हणून सेवा करत आहेत. असं एक महत्वपूर्ण महानुभावांचं कार्य ते करत आहेत. या दृष्टीनं आपले जे विद्यापीठातले ग्रंथ आहेत त्याचं वय वाढलेलं आहे. आम्ही आमची कळकळ व्यक्त केली आणि आपल्या समोर करण्याचं कारण म्हणजे बाबा हे पंथाचे आचार्य आहेत. उपाध्ये शाळेचे 6 प्रमुख घराणे आहेत आणि त्या 6 प्रमुख घराण्यांपैकी म्हणजे आता जे श्रोते आहेत त्यांच्यासाठी हा विषय, त्या 6 घराण्यांपैकी एक घराणं हे न्यायंबास घराणं आहे आणि त्या घराण्याचे बाबा आचार्य आहेत. म्हणजे उपाध्यांच्या 6 आचार्यांपैकी हे प्रमुख आचार्य आहेत. म्हणजे त्या 6 पैकी एक आहे, त्या प्रमुखांपैकी. म्हणून अशा महत्वाच्या व्यक्तीजवळ आपण आपली कळकळ व्यक्त करणं मला बरं वाटलं हे मोहन दादावरून बोलत असताना. आणि त्या मागे मी बाबांना एकदा म्हणालो होतो की 10-5 तरुणांची एक टीम बनवायला हरकत नाही बाबा, आणि एखादा मोठा प्रोजेक्ट द्यायला हरकत नाही, तर आपण काहीतरी करावं अशी मी बाबांना विनंती करतो या स्टेजवरून. आणि आता श्रोत्यांचा विचार करून आपण त्यांच्याकडे बघूयात. मोहन दादांना धन्यवाद देतो. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय बाबांना पण क्षमा याचना करतो की आपला वेळ आम्ही जरा 15-20 मिनिटाचा घेतला. आणि यानंतर आपण आपल्या 14व्या अध्यायाला प्रारंभ करत असताना बाबांना विनंती की बाबा निरोपणाला प्रारंभ करावा. दंडवत हो. अथ चतुर्दशोऽध्याय. श्री भगवानुवाच. परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. श्री भगवान उवाच. परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. चतुर्दशो अध्यायाची आपण आता सुरुवात करत आहोत. पहिला श्लोक हा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा हा श्लोक आहे. या आधी आता या सत्राचं शुभेच्छापर मंतव्य ज्यांनी व्यक्त केलं असे आदरणीय विद्वत्रत्न श्री मोहन दादा बाभुळगावकर
यांचं विस्तृत अशा प्रकारचं चिंतन आपण ऐकलं भगवद्गीतेवरचं. खरोखर अत्यंत संशोधनपूर्ण अशा प्रकारचे विचार श्रीमद भगवद्गीतेवर त्यांनी मांडलेले आहेत. महानुभाव संप्रदायाने श्रीमद भगवद्गीतेवर जे काही गीता टीका लिहिलेल्या आहेत त्याबद्दलचं त्यांचं मंतव्य आपण ऐकलं. खरोखर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि या निमित्ताने जी काही उपलब्ध होणारी साधन सामुग्री आहे गीता टीका एकत्र करण्याच्या संबंधात हैदराबादचे परमादरणीय परमश्रद्धेय कैवल्यवासी श्री कृष्णदास महानुभाव यांनी तो प्रयत्न केला होता, परंतु तो सफल झालेला नाही, म्हणजे तो समोर आलेला नाही. आणि म्हणून तो प्रयत्न हा अशा प्रकारे मोहनदादा आमचे साहित्याचार्य महानुभाव विद्यापीठाचे आपले सर्वा श्री योगीदादा शिवलेकर आणि अजूनही जे काही होतकरू तरुण विद्वज्जन आहेत यांनी या संबंधामध्ये आता पुढाकार घेऊन हे कार्य केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने भगवद्गीतेचा हा जो विचार आहे हा महानुभाव संप्रदायाच्या माध्यमातून जर भगवद्गीता आपण समजून घेतली तरच ती कळू शकते. अन्यथा भगवद्गीता इतर कुठल्याही संप्रदायाच्या माध्यमातून किंवा कुठल्याही विचारसरणीच्या माध्यमातून जर ती समजून घेऊ लागलो तर त्यातून यथार्थ अर्थ आपल्या लक्षात येऊ शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी भगवंत तेच महत्वाचं सांगतात. श्री भगवान वाच, श्रीकृष्ण भगवंत म्हणाले की ज्ञानानाम उत्तमम परम ज्ञानम, म्हणजे ज्ञानामध्ये जे उत्तम परम म्हणजे श्रेष्ठ अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, म्हणजे ज्ञानामधलं ज्ञान जे अत्यंत महत्वाचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण महाराज अजून पुन्हा सांगू इच्छितात अर्जुनाला. ते म्हणतात की ज्ञानानाम म्हणजे ज्ञानामधील उत्तमम परम ज्ञानम भूय प्रवक्ष्यामि, म्हणजे या जीवाच्या दृष्टिकोनातून अत्यंत श्रेयस्कर असलेलं, या अर्थाने ते अत्यंत उत्तम अशा प्रकारचं परम श्रेष्ठ आणि ते ज्ञान पुनश्च तुला मी सांगतो असं जेव्हा ते भगवंत म्हणतात तेव्हा याचा अर्थ आधी सांगितलेलं ज्ञान हे कल्याणकारक नव्हतं असं म्हणायचं नाही भगवंताला. श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन भक्त यांच्यामधील हा जो संवाद आहे तर संवादामधील जे काही निरूपण असतं यामध्ये अशा प्रकारची पुनरावृत्ती आलेली असते. हे ज्ञान तर सांख्ययोगामध्ये सांगितलं गेलेलं आहे. हे ज्ञान तर पुढे अनेक अध्यायांमध्ये कमी अधिक प्रमाणात सांगितलं गेलेलं आहे. आणि पुन्हा आता 14व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना जेव्हा भगवंत म्हणतात की आता ज्ञानामधील उत्तम परम श्रेष्ठ अशा प्रकारचं ज्ञान मी पुन्हा सांगतो, म्हणजे याचा अर्थ आधी सांगितलेलं नाही अशातला भाग नाही, पण संवादामध्ये एखादी गोष्ट समजावून सांगत असताना पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा पुनरुच्चार करायचा असतो, पुन्हा पुन्हा ती गोष्ट पटवून द्यायची असते. आणि त्या दृष्टिकोनातून भगवंत म्हणतात की ते ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. जे ज्ञान यत ज्ञात्वा सर्वे मुनयः इत पराम सिद्धिम गतः. सुंदर अशा प्रकारचं भगवंताने एक उदाहरण दिलेलं आहे, पण हे अशा प्रकारचं उदाहरण आहे की हे उदाहरण परमेश्वरच जाणू शकतात किंवा ज्ञान दृष्टिकोनातून त्यांचे ज्ञानीय जाणू शकतात. अशा प्रकारचं उदाहरण भगवान श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला देतात की जे ज्ञान आता मी तुला सांगतो
की जे ज्ञान जाणून घेतल्यामुळे सर्वे मुनयः म्हणजे सर्व प्रकारचे जे मुनी आहेत, मननशील, मौनव्रतस्थ, ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचे जे साधक आचरक आहेत, ते या संसार चक्रातून या परमश्रेष्ठ अशा प्रकारच्या ज्ञानाचा आचार करून परमश्रेष्ठ अशा सिद्धिम गता म्हणजे परमसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. काय सुंदर विषय भगवंताने सांगितलेला आहे. आतापर्यंत भगवंत म्हणतात की ते अशा प्रकारचं ज्ञान जाणलं तर तू परमगतीला प्राप्त होशील, किंवा हे ज्ञान जाणल्याने मनुष्य परमगतीला प्राप्त होतो, किंवा या ज्ञानाची महती सांगताना सांगतात की या ज्ञानानुसार जो आचार करतो त्याला पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात यावं लागत नाही. पण या श्लोकामध्ये एक वेगळीता आपल्याला दिसून येते, आणि ती म्हणजे मागची इतिहासातील जो इतिहास फक्त परमेश्वर जाणू शकतात, ते महत्वाचं तथ्य भगवान श्रीकृष्ण महाराज अर्जुनासमोर व्यक्त करतात की अशा प्रकारचं उत्तम ज्ञान मी पुन्हा तुला सांगतो की जे ज्ञान जाणल्यामुळे अनेक प्रकारचे मुनी, साधक, तपस्वी माझ्या परमेश्वर ज्ञानाच्या साधनेच्या माध्यमातून या संसार चक्रातून मुक्त झालेले आहेत आणि परम अवस्थेला पोहोचलेले आहेत, परमानंदाला, कैवल्यानंदाला पावलेले आहेत. ते ज्ञान मी तुला सांगतो. म्हणजे या ठिकाणी अर्जुनाला हाही विश्वास भगवंताने दिलेला आहे, हे ज्ञान मी तुला जे देत आहोत या ज्ञानाने अनेक लोकांचा उद्धार झाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा याच तत्वाचं खऱ्या अर्थाने निरूपण करताना सांगितलं की परमेश्वर प्रतिसृष्टी जीवाला ज्ञान दातृत्व करत असतात. मग म्हटले प्रतिसृष्टी ज्ञान मग सर्वच उद्धारतात का? म्हटले सर्वच नाही उद्धारत. जे या ज्ञानानुकूल, ज्ञानानुसार आचार करतात, परमेश्वराच्या आज्ञेचं प्रतिपालन करतात, त्या जीवांचा उद्धार होतो. त्या जीवांना परमेश्वर पुढे संबंध देतात आणि पुढे मग त्यांची प्रक्रिया चालत राहते मोक्ष मार्गाच्या दृष्टीने. मग म्हटले आतापर्यंत किती उद्धरले? मग स्वामी सांगतात अनंत उद्धरले, अनंत उद्धरी जत असिले. अनंत जीवांचा उद्धार झाला आणि आजही अनंत जीवांच्या उद्धाराची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढेही अनंत उद्धरल्या जातील. अशा प्रकारचं भगवान श्री चक्रधर प्रभू सुद्धा हे तथ्य या ठिकाणी मला आठवलं आहे म्हणून मी ते सांगितलं. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण महाराजांनी या पद्धतीने सांगितलं, अनेक मुनींचा आम्ही उद्धार केलेला आहे या ज्ञानाने. अनेक मुनी परमेश्वराच्या कैवल्य धामाला गेलेले आहेत आणि ते ज्ञान मी तुला सांगतो. याचा अर्थ तू सुद्धा त्या परम ज्ञानाने कैवल्य परमानंदाला प्राप्त होशील. तर ते ज्ञान उत्तम आणि श्रेष्ठ कसे ते पुढे सांगतात. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागतः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. इदं ज्ञानमुपाश्रित्य म्हणजे या ज्ञानाचा आश्रय केल्यामुळे, या ज्ञानानुसार जे मुनिजन माझं चिंतन करतात अशा प्रकारचे मम साधर्म्यम आगता म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. मी त्रिगुणात्मक मुक्त आहे, स्वात्म रमण रूप आहे. तसेच ते मुनी सुद्धा माझ्या स्वरूपात पावन झाल्यामुळे तेही माझ्यासारखेच त्रिगुणातीत मुक्त आणि आपल्या स्वरूपामध्ये
स्वानंद रमण रूप झालेले आहेत. ही परमसिद्धी त्या मुनिजनांना प्राप्त झाली. आणि विशेष म्हणजे त्या मुनिजनांचं वैशिष्ट्य भगवंत या श्लोकात सांगतात की सर्गे न उपजयन्ते, म्हणजे सर्गे म्हणजे पुन्हा सृष्टीच्या आरंभी. मग अशा प्रकारचे जे माझ्या स्वरूपात पावन झालेले जीवात्मे आहेत ते न उपजायन्ते म्हणजे जन्माला येत नाहीत, पुन्हा त्यांना जन्म नाही. एकदा जे माझ्या स्वरूपात पावन झाले ते नित्य मुक्त झाले, त्यांना पुन्हा या संसार चक्रामध्ये, माया चक्रामध्ये, या सृष्टी चक्रामध्ये येणे नाही. हे फार महत्वाचा विषय ते सांगतात. तर केवळ सृष्टारंभीच येणे नाही का, ना प्रलय अपि म्हणजे महासंवारी देखील न व्यथंती म्हणजे ते व्यथित होत नाही, त्यांना दुःख होत नाही, किंवा उत्पत्ती स्थिती प्रलय या तिन्ही अवस्थांचा त्यांना कुठल्याही प्रकारचा उपसर्ग होत नाही, कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास होत नाही. जे मुक्त झाले ते या सृष्टी चक्रातून बाहेर पडले म्हणजे त्यांना पुन्हा जन्म नाही, आणि पुन्हा जन्म नाही याचा अर्थ पुन्हा मृत्यू नाही. आपल्याला जन्म आहे म्हणून पुन्हा मृत्यू आहे, मृत्यू आहे तर पुन्हा जन्म आहे, परंतु यांना जन्म नाही आणि म्हणून मृत्यू नाही. व जन्म नाही का, तर जन्म आहे. सुखिया श्रीमंताचा घरी पुरुष होऊन जन्मविती, किंवा सुचीनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो विजायते. सुखिया श्रीमंताचा घरी पुरुष होऊन त्यांना जन्मवितात, पण तो जन्म त्यांचा इथे राहिलेली अपूर्ण जी साधना आहे ती साधना पूर्ण करण्याच्या उद्देशाने तो जन्म आहे. आणि तिथे खऱ्या अर्थाने ती साधना पूर्णत्वात जेव्हा जाते तेव्हा मग त्यांना कधीच मृत्यू नाही, मग ते अमर झाले, अमृतत्वाकडे गेले. आमच्या भारतीय संस्कृतीची ही प्रार्थना आहे भगवंताजवळ की मृत्योर्माम अमृतम गमय, मृत्योर्माम अमृतम गमय, मृत्यूकडून मला अमृतत्वाकडे ने. तर खऱ्या अर्थाने मृत्यूकडून अमृतत्वाकडे जाणारा हा मार्ग या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे. म्हणून 14वा अध्याय हा सुद्धा फार महत्वाचा अध्याय आहे. आणि हा महत्वाचा अध्याय पाहत असताना याच्या प्रत्येक शब्दाकडे आपण जर लक्ष दिलं तर भगवंताला जे सांगायचं आहे ते ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचा अभ्यास असल्याशिवाय समजून येत नाही, हेच आपल्या लक्षात येईल. पुढे काय सांगतात भगवंत? मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहम् संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. तर सर्ग म्हणजे सृष्टी, तर जी सृष्टी निसर्गत आपोआप तयार होते काय, किंवा कशा प्रकारे या सृष्टीचा संहार होतो, कशा प्रकारे या सृष्टीची रचना होते. म्हणून भगवंत आता पुढे सांगतात की मम योनिर महद ब्रह्म तस्मिन् गर्भम ददाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. मम महद ब्रह्म योनी अहम तस्मिन् गर्भम दधामी. मम म्हणजे माझी, महद ब्रह्म म्हणजे दृश्य जगाला संपूर्णपणे व्यापून उरलेली अशा प्रकारची जी माझी योगमाया, चैतन्य माया, त्या चैतन्य मायेच्या योनीमध्ये मी गर्भधारणा, अहम तस्मिन् गर्भम दधामी म्हणजे मी त्या योनीच्या ठिकाणी गर्भ प्रस्थापित करतो. याचा अर्थ काय, स्त्री पुरुषासारखा चैतन्य माया किंवा परमेश्वर यांचा तो संयोग म्हटला जातो का? नाही. तर तस्मिन् गर्भम ददाम्यहम, तस्मिन् गर्भम म्हणजे प्रवृत्तीरूप गर्भ, म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्तीने परमेश्वर प्रवृत्ती माया काय करते, सृष्टीची रचना करते. म्हणून हा जो श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला सृष्टी रचनेचा सिद्धांत
तो आपल्याला या ठिकाणी आठवतो की परमेश्वर प्रवृत्ती माया तमोनी मग्ना जीवा चैतन्य महम ऐसे उपजवी. ते तमाच्या आत असलेले सारे जीव आहेत त्या जीवांना माया परमेश्वराच्या प्रवृत्तीने सर्वांना चैतन्यम अहम म्हणजे चैतन्य ते मी अशा प्रकारची भावना उत्पन्न करते आणि तिथून खऱ्या अर्थाने या सृष्टी रचनेची सुरुवात होते. तिथून मग तमद्वारामधून हरित स्वरूपामध्ये या सर्व जीवांना माया आणते. त्या ठिकाणी पुन्हा मळरचना होते. मळरचना ही सृष्टी रचनेची पूर्वावस्था आहे. मळ म्हणजे सूक्ष्म प्रपंच. त्या सूक्ष्म प्रपंचाची आधी रचना होते आणि नंतर मग स्थूल प्रपंचाची आपली सारी जगताची रचना आपल्याला दिसायला लागते. ततः म्हणजे त्या प्रवृत्तीमुळे अव्यक्त मायेच्या तम स्वरूपामधून सर्व भूताना म्हणजे चतुर्विध कर्मफळीच्या जीवांचे संभव म्हणजे तमातून हरितात येणे आणि त्यानंतर मग मळरचना होणे आणि मग त्या कर्मफळामध्ये त्यांना तिथे घालणे. हा जो व्यापार आहे ही चैतन्य माया या ठिकाणी करते. हे भारत म्हणजे अर्जुना हे तू समजून घे. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला हा सृष्टी रचनेचा सिद्धांत समजून सांगत आहे. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनि रहं बीजप्रदः पिता. अशा प्रकारे सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनि अहम बीजप्रदः पिता. कौंतेय म्हणजे हे तुमची पुत्र अर्जुना सर्व योनिषु म्हणजे सर्व स्थूळ अशा प्रकारे जे काही सर्व स्थूळ देहामध्ये जे काही जीवात्मे आहेत त्या सर्व योन्यांमध्ये जडत्वीच्या परमाणूपासून अवघडा चिज्जळ फळापर्यंत सर्व ठिकाणी या म्हणजे जी मूर्तय म्हणजे त्या देहाच्या आकाराने जे जीव ते संभवंती म्हणजे त्या ठिकाणी संपादिले जातात. अशा प्रकारे तासाम म्हणजे त्या सर्व जीवांचे महद ब्रह्म म्हणजे अव्यक्त जी माया आहे तिला महद ब्रह्म म्हटलेलं आहे. अनेक ठिकाणी तिला ओम ब्रह्म म्हटलेलं आहे. काही ठिकाणी तिला चित ब्रह्म म्हटलेलं आहे. अशा प्रकारची ती माया त्या ठिकाणी त्या मायेच्या योनी म्हणजे तमस्वरूप रूप गर्भामध्ये धारण करणारी या सर्व जीवांना धारण करणारी ती काय माता आहे. माया म्हणजे ती माता आहे. आणि त्या ठिकाणी अहम म्हणजे मी अव्यक्त त्रंश स्वरूप परमेश्वर. त्रंश स्वरूप परमेश्वर त्यामध्ये माया आहेच. आणि माया तमस्वरूपामध्ये या सर्व जीवांना आपल्या पोटी वागवते ही मायाच आहे. म्हणजे या ठिकाणी हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे की सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर जो आहे म्हणजे मायेच्या स्वरूपावधी एवढं जे परमेश्वराचं स्वरूप आहे तोपर्यंत त्रंश स्वरूप मानल्या गेलेला आहे. आणि सर्व जो व्यापार आहे हा सृष्टी रचनेची प्रवृत्ती म्हणा, संहाराची प्रवृत्ती म्हणा किंवा अवतरण्याची जी प्रवृत्ती आहे हा त्रंशामध्ये चालणारा व्यापार आहे. त्रंश परमेश्वराच्या माध्यमातून हा परमेश्वराचा व्यापार चालतो. म्हणून बीजप्रद म्हणजे प्रवृत्ती रूप बीज मी स्थापित करतो. त्यामुळे मी पिता म्हणजे जनक आहे. निराकार परमेश्वराच्या सत्तेला भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मम म्हणजे ही माझी अशा प्रकारची व्यक्ताची सत्ता आणि निराकार परमेश्वराला अहम म्हणजे प्रथम पुरुषी एक वचनी सर्व नामाने निर्देशित केलेलं आहे. यामुळे व्यक्त आणि अव्यक्तामध्ये आपल्याला अभेद सुचवल्या गेलेला आहे. जेव्हा भगवंत मी म्हणतात तेव्हा मी याचा अर्थ साकार परमेश्वर नाही
तर मी याचा अर्थ अव्यक्त परमेश्वर, त्र्यांश परमेश्वर, परंतु इथे व्यक्त अव्यक्तामध्ये अभेद सांगितलेला आहे. पुढे सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृति संभवः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. सत्वं रजस्तम इति गुणः प्रकृति संभवः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. महाबाहो सत्वं रजः तम इति प्रकृति संभवा गुणाः अव्ययम देहिनम देहे निबध्नन्ति. म्हणजे हे महाबाहो अर्जुना, मागे हे जे सांगितलं आहे की जे ज्ञान जाणल्यामुळे अनेक मुनी अनेक महात्मे मला परब्रह्माला प्राप्त होतात, जे सर्व बंधनापासून मुक्त होतात, तेव्हा बंध म्हणजे कोणतं आहे, बंधन ते कोणतं, म्हणून यापुढे त्या बंधनाच्या बाबतीतलं महत्वाचं वर्णन या श्लोकांमध्ये आलेलं आहे की सत्वम रजः तमः इति, म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण अशा प्रकारचे त्रिगुण जे आहे हे प्रकृती संभवा, म्हणजे पराप्रकृतीपासून उत्पन्न होणारे आणि अपरा प्रकृतीच्या माध्यमाने अनुभवास येणारे गुणहा म्हणजे तिन्ही गुण आहेत. अव्ययम म्हणजे अविनाशी अशा या देहिनम म्हणजे देहधारी या जीवात्म्याला, देहे म्हणजे या शरीरामध्ये निबध्नन्ति म्हणजे हे बांधून ठेवतात. आता सत्वरजतम ही पराप्रकृतीमध्ये असलेले भाव आहेत आणि सत्वरजतम हे प्रपंचामध्ये असलेले भाव आहेत आणि प्रपंचाचं हे शरीर असल्यामुळे आणि संपूर्ण नियंत्रण आपल्या पराप्रकृतीमुळे असल्यामुळे या गुणांच्या बंधनाने काय आहे, हा जीवात्मा बांधला जातो, हा त्याचा अर्थ आहे. हा जीवात्मा सत्वगुणामुळे, रजगुणामुळे किंवा तमगुणामुळे देहे देहिनम निबध्नन्ति म्हणजे शरीरात असलेल्या या आत्म्याला हे गुण बांधतात. म्हणजे या गुणामुळे हा आसक्त होतो, या गुणामुळे या कर्मबंधनात पडतो, संसार चक्रामध्ये पडतो. कारण त्या गुणांची वेगवेगळी अशा प्रकारची प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीला हा वश होतो आणि त्याचा अधीन तो होऊन जातो. ते पुढे सांगतात. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघः. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघः. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम अनघ सुखसंगेन च ज्ञानसंगेन बध्नाति. तत्र म्हणजे त्या तीन गुणापैकी सत्वम म्हणजे सत्वगुण हा जो आहे तो निर्मलत्वात म्हणजे निर्मळ आहे, स्वच्छ आहे, शुभ्र आहे. शिवाय तो प्रकाशकम म्हणजे त्रिगुणात्मक जाणीवेचा प्रकाश करणारा आहे. अनामयम म्हणजे निरुपद्रवी अशा प्रकारचा आहे, निर्विकार आहे, अशा प्रकारचा तो भासतो. वस्तुतः त्रिगुणातील सत्व सुद्धा बांधणारच आहे. म्हणून अनघ म्हणजे निष्पाप अर्जुना, अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे पापरहित असलेल्या अर्जुना, तो सत्वगुण देखील जीवात्म्याला सुख संगेन म्हणजे सात्विक सुखाच्या आसक्तीने च म्हणजे आणि ज्ञान संगेन म्हणजे त्रिगुणात्मक ज्ञानाच्या आसक्तीने, ज्ञानाच्या अभिमानाने सुद्धा बध्नाती म्हणजे जीवास बंधनात टाकतो. म्हणजे सत्वगुण आहे
रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकार म्हटलेला आहे स्वामींनी सुद्धा. तर अशा प्रकारे सात्विक पुरुष आहे म्हणून काही तो संसार चक्रामध्ये फसत नाही अशातला भाग नाही. तर त्याला उलट तो अत्यंत प्रकाशरूप असल्यामुळे त्याला ज्ञान जाणीव असल्यामुळे काय आहे तो त्या पद्धतीने त्या संसार चक्रात उतरतो. सात्विकतेने उतरेल, निर्मळतेने उतरेल आणि ज्ञानरूप प्रकाशाने उतरेल म्हणजे जाणीवपूर्वक उतरेल. परंतु त्याला सुद्धा हे सर्व गुणांचं जे काही आहे गुणचक्र हे त्यालाही बांधणार आहे. आणि म्हणून तो सुद्धा त्रिगुणात्मक ज्ञानाच्या ज्ञान संज्ञेन म्हणजे ज्ञानाच्या आसक्तीमुळे तो किंवा त्या ज्ञानाचा अभिमान त्याच्यात निर्माण होईल. त्यामुळे तो जीवाला बंधनात टाकणारा ठरतो. हे असं समजण्याचं कारण नाही की सत्वगुण चांगला आहे व आणि तो काही बांधणार नाही, तोही बंधनात टाकणारा आहे. रजगुण कसा आहे ते सांगतात. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. रज रागात्मकम म्हणजे रजोगुण हा आवडी रूप अशा प्रकारचा आहे. आवडी हाच म्हणजे त्याचा स्वभाव आहे आणि ज्याचा अशा प्रकारे त्या आत्म्याला कशाबद्दलची जे आवडणारी जी वृत्ती आहे आणि त्यामुळे नाना तृष्णासंग समुद्भव. त्या आवडीमुळे काय होते की अनेक प्रकारच्या ज्या तृष्णा म्हणजे अतृप्ती इच्छा असतात त्या पूर्ण करण्याची इच्छा आणि विषय पदार्थाच्या बद्दलची आसक्ती यांना जन्म देणारा अशा प्रकारचा हा रजोगुण आहे. रज म्हणजे याच्यामध्ये आवडी जास्त आहे आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट आवडली की याला ती हवीशीच वाटते आणि ती मिळवण्यासाठी नाना प्रकारची धडपड हा करतो आणि त्या बंधनात पडतो. कोणते म्हणजे कुंती पुत्र अर्जुना तत् कर्मसंगेन म्हणजे तो रजोगुण, कर्मसंगेन म्हणजे कर्माच्या माध्यमातून कर्माच्या आसक्तीमुळे देहिनम म्हणजे जीवात्म्याला निबध्नन्ति म्हणजे बांधून ठेवतो. म्हणजे कर्म करण्यास खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारा जर कोणता गुण असेल तर तो रजोगुण आहे. रजगुण असल्यामुळे त्याला प्रेरणा मिळते आणि मग तो ते काम करायला लागतो. आणि म्हणून या ठिकाणी रजोगुणाचं कार्य भगवंत असं सांगतात की तो आसक्तीमुळे बांधला जातो, रागामुळे म्हणजे आवडीमुळे बांधला जातो. आता तमगुणाचं कार्य सांगतात. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नन्ति भारत. तम तू अज्ञानजम म्हणजे तमोगुण हा मात्र अज्ञानाला जन्म देणारा आहे किंवा अज्ञानातून तो निर्माण होणारा आहे. सर्व देहीनाम म्हणजे सर्व देहीधार्यांना, मुख्यत्वे देही तादात्म्य असलेल्या देहधार्यांना म्हणजे देहाबद्दल ज्यांना ममता आहे अशा प्रकारच्या त्या आत्म्यांना मोहनम म्हणजे मोहविणारा, मोहात टाकणारा आहे. त्यानंतर अशा प्रकारे देहात्मभाव उपजविणारा आहे. देह हेच आत्मा आहे आणि म्हणून देहाच्या निमित्ताने जे जे करता येईल ते ते करा. देहाला जे चांगलं वाटतं ते ते देण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचा मोहित भाव याच्या माध्यमातून उत्पन्न होतो. अशा प्रकारचा हा तमोगुण अज्ञानातून निर्माण झालेला आहे आणि तो सर्व देहीधार्यांना मोहविणारा आहे असं तू समज. हे अर्जुना, प्रमादालस्य निद्राभी आणि त्यामुळे या जीवाला काय अपराध करण्याची प्रवृत्ती होते. चुका करणे,
किंवा चांगल्या गोष्टीचा विसर पडणे, अनवधान असणे आणि अनवधानाने अनेक प्रकारच्या वाईट कृती घडणे, त्यामुळे आळस निर्माण होणे, झोप सतत म्हणजे झोपेचं त्याच्यावर जणू काही सावटच असल्यासारखं तो जास्त झोपेमध्येच काळ व्यर्थ वाया घालवतो. अशा प्रकारच्या या कार्यामध्ये हा जो गुण आहे तमोगुण, हा या जीवात्म्याला बांधून टाकतो. निबद्धंती म्हणजे बांधून टाकतो. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. सत्वं सुखे संजयती रज कर्मणि भारत. थोडस प्रॉब्लेम हा चालेल. सत्वं सुखे संजयती रज कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तम प्रमादे संजयत्युत. हे भारत अर्जुना, सत्वं सुखे संजयती, सत्वगुण जो आहे तो सात्विक सुखामध्ये या जीवात्म्याला नियुक्त करतो, म्हणजे प्रवृत्त करतो. रजगुण जो आहे तो कर्मणी म्हणजे कर्म करण्याचा भाव जो आहे तो जागृत करतो, कर्म करण्याच्या साठी प्रेरक ठरतो. तमगुण जो आहे तमतु ज्ञानम आवृत्य म्हणजे ज्ञानाला विवेकाला आच्छादून टाकतो. उत प्रमादे संजयती म्हणजे त्या ज्ञानाला आवरून टाकून अज्ञानामध्ये प्रवृत्त करतो. अज्ञान म्हणजे जन्य कर्म करण्यास प्रेरित करतो. पुढे रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत सत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. तर अशा प्रकारचे हे गुण केव्हा कार्य करतात, कसे कार्य करतात आणि हे गुण असे एकटे एकटेच असतात काय, याबद्दलची शंका जी काही निर्माण होते त्याचं समाधान भगवान श्री कृष्ण महाराज या श्लोकामध्ये करतात की रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. स म्हणजे आणि या गुण कार्याचे स्पष्टीकरण भगवंत करतात. भारत म्हणजे हे अर्जुना हे समजून घे की रज तम म्हणजे रजोगुण आणि तमोगुण या दोघांनाही अभिभूय म्हणजे मागे सारून, मागे लोटून सत्वम भवती म्हणजे सत्वगुण प्रधानत्वे कार्य करतो. म्हणजे अशा प्रकारचंही कार्य घडतं. स म्हणजे आणि रजसत्वम म्हणजे रजोगुणाला आणि तमोगुणाला बाजूला सारून तम तथा एव म्हणजे त्याचप्रमाणे तमसत्वम म्हणजे तमोगुणाला आणि सत्वगुणाला मागे टाकून रज म्हणजे रजोगुण प्रधान होतो. म्हणजे कधी सत्व प्रधान तम अनुसंगिक रज अनुसंगिक, कधी तम प्रधान सत्व अनुसंगिक रज अनुसंगिक, कधी रज प्रधान तम अनुसंगिक सत्व अनुसंगिक. अशा प्रकारचं पर्सेंटेज कमी अधिक या गुणांचं होतं आणि त्या पद्धतीचे कार्य वर्तत असतात. म्हणजे क्रियापाकाचं या ठिकाणी आपल्याला दर्शन घडतं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंजवळ एक ब्राह्मण आला आणि म्हणाला मला काहीतरी निरोपण करा. तेव्हा स्वामी म्हणतात काय निरोपण करू. ते म्हटले मला म्हणजे काही सांगा, काहीतरी निरोपण करा. काही लोक असे येतात की त्यांना काहीतरी ऐकायचं असते
काय ऐकायचं ते त्यांना माहिती नसते. पण हे साधू लोक आहेत किंवा संन्याशी यतिमुनी दिसतात, त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि काहीतरी समजून घ्यायचं. मग स्वामी म्हटलं, अरे तुला काय सांगू मी, सत्व सांगू का तम सांगू का रस सांगू का सत्व प्रधान रस तम सांगू का रस प्रधान तमसत्व सांगू, त्याला काहीच कळेल ना ते. आणि तो मग उठून निघून गेला. मग आचार्य श्री नागदेव हे ते ऐकतात स्वामींचा आणि त्याचा चाललेला संवाद, आणि मग ते हळूच येतात, दंडवते घालतात आणि विनत कंदर होऊन साष्टांग दंडवत करून स्वामींच्या समोर बसतात की जी जी आपण त्या ब्राह्मणाला म्हटलं की सत्व निरूपू का तम निरूपू का रस निरूपू, हे काय आहे ते मला सांगा. आणि मग स्वामींनी त्या ठिकाणी क्रियापाठ सांगितले. सत्व रज तम या प्रकारचे जे क्रिया घडत असतात, अनेक प्रकारच्या ज्या क्रिया घडतात या तिन्ही गुणांच्याच माध्यमातून आपल्याला ते लोक मिळतात. जसं एखादी अन्नदानाची क्रिया आहे, त्यामध्ये अन्नदान करणारे तर सात्विक असतात, पण जे स्वयंपाक करणारे इथून मग त्या क्रियेचा प्रारंभ होतो. मग वाढणारे, मग क्रिया करणारे सात्विक असतील, स्वयंपाक करणारे तामस असतील आणि वाढणारे राजस असतील, तर सत्व रजतम अशा प्रकारची ती क्रिया निर्माण. मग प्रत्येकाची प्रकृती भिन्न भिन्न का झालेली आहे, तर प्रत्येकाला अशा प्रकारच्या कमी अधिक पर्सेंटेज न ते सत्वरजतम तीन गुणांचं जे काही पर्सेंटेज कमी अधिक होत 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 प्रत्येकाची प्रकृती भिन्न भिन्न झालेली आहे. कुणाचं 90% सत्व असेल, 5% तम असेल आणि 5% रज असेल, तर तो अत्यंत सात्विक प्रधान पुरुष दिसेल. कोणाचं 90% तम असेल, 5% रज असेल, 5% तम असेल. ते सांगायचं तात्पर्य, कोणाचं पर्सेंटेज 50% असेल, कोणाचं 40% असेल, कोणाचं 30% असेल, हे कमी अधिक अशा प्रकारचं प्रमाण होऊन ती क्रिया निष्पन्न होते आणि त्या पद्धतीचा देह निर्माण होतो आणि त्या पद्धतीचा तो माणूस तयार होतो, मनुष्य घडतो. म्हणून त्या पद्धतीचे ते गुण मग त्या आत्म्याला तशा प्रकारे बांधतात त्या देहामध्ये. आणि जर परमेश्वर ज्ञान योगायोगाने अशा प्रकारे हेतू बुद्धभजन घडलं आणि ते जर ईश्वराचं ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानातून जर याने प्रयत्न केला, तर त्या गुणांच्या प्रभावाचा याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. याच्या ज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर जर पडला आणि याने स्वातंत्र्याने जर ते कार्य केलं, तर मग त्या सर्व गुणसूत्रांना तो बाजूला सारू शकतो आणि आपला उद्धाराचा मार्ग मोकळा करू शकतो. हेच भगवंताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. अजून कोणता गुण प्रदान झाला असता, कोणते कार्य वर्तते, हे पुढील 3 श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. ते आपण आता पाहू. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का काही? सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युतो. सर्वद्वारेषु देहे अस्मिन् यदा सर्वद्वारेषु अस्मिन् देहे प्रकाश ज्ञानम उपजायते तदा सत्वम विवृद्धम इति उत विद्यात्. म्हणजे जेव्हा, यदा म्हणजे जेव्हा, ज्या काळी, सर्वद्वारेषु म्हणजे इंद्रियांच्या अंतकरणाच्या ठिकाणी, अस्मिन देहे म्हणजे या देहामध्ये, प्रकाश म्हणजे कार्याची प्रखरता, तीव्रता किंवा तत्परता, आणि ज्ञानम म्हणजे त्या इंद्रियांच्या विषयाची सुस्पष्ट जाणीव होणे, हे उत्पन्न होते. उपजायते म्हणजे उत्पन्न होते. म्हणजे सर्व द्वारेषु म्हणजे इंद्रिय आणि अंतकरण सर्व देहामध्ये जेव्हा कार्य कर्तृत्व करण्याची तीव्र तत्परता निर्माण होते
आणि ज्ञान म्हणजे त्या इंद्रियांच्या विषयाची जाणीव होते, तेव्हा सत्वम विरुद्धम म्हणजे तेव्हा सत्वगुण वृद्धीला पावला आहे असं समजावं. इति विद्यात म्हणजे असं समजावं. हे सत्वगुणाचं म्हणजे या ठिकाणी विवेचन आलेलं आहे. पुढे रजगुणाबद्दलचं कार्य सांगतात. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशम स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अशा प्रकारे या गुणांचा कमी अधिक जो भाव आहे तोही या ठिकाणी आपल्याला भगवंत समजून सांगतात की लोभ प्रवृत्ती म्हणजे लोभी वृत्ती जेव्हा निर्माण होते, दुसऱ्याचं द्रव्य प्राप्त करण्याची इच्छा किंवा द्रव्य अन्न वस्त्र सत्ता इत्यादी जे काही आहे ते सोडू न शकणे, उचित काळीही उचित पात्रीही द्यावेस न वाटणे. आपल्याजवळ संभव भरपूर आहे पण ती क्रिया करण्याची आवडी नसणे. अशा प्रकारे प्रवृत्ती म्हणजे अशा प्रकारची जी मानसिकता आहे. कर्मणाम आरंभ म्हणजे शारीरे वाचिके कर्म करीत राहणे. अशम म्हणजे कधी न शमणारी अशा प्रकारची स्पृहा म्हणजे इच्छा म्हणजे अतृप्त सदैव अतृप्त इच्छा. हे जे आहे हे भरतर्षभ म्हणजे अर्जुना येतानी म्हणजे हे सर्व जे आहे ते रजसी विवृद्धे म्हणजे सत्वतमाला हटवून रजोगुण वृद्धिंगत झाला म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. द्रव्य म्हणजे संग्रह खूप आहे पण तू वेळ नाही करण्याची इच्छा, दान करण्याची इच्छा नाही किंवा दुसऱ्याचं द्रव्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे अशाच प्रकारचे प्रयत्न करणे आणि शारीर वाचिक मानसिक अशा प्रकारे आसक्तीने कर्म करीत राहणे ही त्या प्रवृत्ती जी रजाची प्रवृत्ती आहे या वेळेला ती वृद्धिंगत झालेली असते असं समजावं. तमाची प्रवृत्ती केव्हा वृद्धिंगत होते ते भगवंत सांगतात. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. अप्रकाश अप्रवृत्ती अविवेक म्हणजे साराच सार विचाराचा अभाव किंवा कुठल्याही प्रकारची तत्परता नसणे किंवा काहीतरी करायचं म्हणून करणे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ती सात्विक कर्म करण्याविषयीची अनिच्छा, सात्विक कर्मामध्ये प्रवृत्त न होणे आणि प्रमाद च मोहम आणि प्रमाद म्हणजे अपराध करणे, चुका करणे, पुन्हा पुन्हा विसरणे, मोह म्हणजे अन्यथा ज्ञान किंवा आसक्ती मोह ममता निर्माण होणे. हे कुरुनंदना म्हणजे हे अर्जुना येतानी एव तमसी विरुद्धे म्हणजे हे सर्वच रज सत्वाला बाजूला सारून यामुळे तमोगुण वाढलेला असतो तेव्हा उत्पन्न होतात अशा गोष्टी. म्हणून आपल्यामध्ये तमगुण केव्हा निर्माण होतो, रजगुण कसा निर्माण होतो, सत्वगुण कसा निर्माण होतो याचं चिंतन साधकाला करता आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी विशेष प्रकारचं हे निरूपण भगवंतांनी या पद्धतीने केलेलं आहे. वस्तुतः यावर विजय मिळवणे, या प्रवृत्तीवर विजय मिळवणे हेच साधकासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर हे विजय मिळवण्यासाठी त्या प्रवृत्तीला जाणता आलं पाहिजे, आधी त्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. ज्ञान म्हणजे केवळ परमेश्वराचं ज्ञान म्हणजेच ज्ञान नाही, जीवाचं ज्ञान म्हणजेच केवळ जीवाचं ज्ञान नाही, देवतांचं ज्ञान म्हणजेच
ते ज्ञान नाही. प्रपंचाचं ज्ञान म्हणजेच ते ज्ञान नाही, तर आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या या त्रिगुणांच्या माध्यमातून होणाऱ्या वेगवेगळ्या प्रवृत्ती ज्या आहेत, या प्रवृत्तीला आपल्याला जाणता येणं हे खऱ्या अर्थाने प्राथमिक ज्ञान आहे. आणि खूप अशा प्रकारचं मोक्ष मुक्तीचं ज्ञान ईश्वराने दिल्यानंतर अर्जुनाला त्या आपल्यामध्ये मोक्षाला अडथळा आणणाऱ्या ज्या प्रवृत्ती निर्माण होतात त्यांचंही ज्ञान करून देण्याची या ठिकाणी का आवश्यकता भासते ते आपण समजून घेतलं तर लक्षात येईल की या प्रवृत्तीला सोडून माणूस काहीच कार्य करत नाही. आणि म्हणून भगवंत अगदी विस्तारपूर्वक सत्व रज व तम या 3 गुणाचा या ठिकाणी खुलासा करता आहे. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोका नमलान् प्रतिपद्यते. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तम विदान लोकान अमलान प्रतिपद्यते. अशा प्रकारच्या ज्यावेळी यदा देहभूत सत्व प्रवृद्धे म्हणजे ज्यावेळी हा देहधारी जीवात्मा सत्व गुणाची वृद्धी झालेली आहे अशा अवस्थेमध्ये प्रलय याची म्हणजे मरण पावतो, मृत्यू पावतो. तदातु उत्तम विदाम अमलान लोकान प्रतिपद्यते. म्हणजे अशा प्रकारे त्याचा जर अशा सात्विकतेमध्ये मृत्यू झाला तर मनुष्य देहधाऱ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान देखणे असलेल्या दिव्य लोकांना म्हणजे यक्षिणीपासून तर देवता योनीमध्ये त्याच्या श्रद्धेनुरूप तो जो ज्या देवतेची उपासना किंवा ज्या देवतेच्या भावाला त्याचं ते कार्य कर्म पुरलं त्या लोकांना तो प्राप्त होतो. म्हणजे सात्विक प्रकारचे जे लोक आहेत ते अशा पद्धतीने त्या लोकांना प्राप्त होतात. राजस प्रकृतीचे जे लोक आहेत ते कसे, कुठे, त्यांची काय गती ते पुढे सांगतात. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. रजसी म्हणजे रजोगुणाचं प्राबल्य वाढलेलं असेल आणि तेव्हा जर त्याचा मृत्यू गत्वा म्हणजे मृत्यूला प्राप्त झाला असेल तर कर्मसंगीषु म्हणजे जिथे अर्थ कामासाठीच कर्माची आसक्ती असते अशा देही तो जन्मतो. त्याचप्रमाणे तथा तमसी प्रलीन म्हणजे रज सत्व रज हटवून तमोगुणाचं प्राधान्य जर वाढलेलं असेल आणि तेव्हा जर प्रलीन म्हणजे मृत्यू पावला असेल तर मूढ योनीषु म्हणजे मनुष्य देहाखालील अज्ञानत्व प्रधान असलेल्या दुःखरूप अशा नरक देहामध्ये हा जीवात्मा जातो. आणि म्हणून या जीवात्म्याने मनुष्य देहामध्ये अशा प्रकारचे कर्म जे करायचे आहेत ते आपल्याला या गुणांचा परिचय करून घेऊन ते कर्म करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण त्या जन्मामध्ये म्हणजे जन्म तुमच्या हातात नाही पण मृत्यू तुमच्या हातामध्ये आहे. याचा अर्थ मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही, पण जेव्हा कधी तो येईल तेव्हा मी अशा अवस्थेत असलो पाहिजे हा प्रयत्न याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून या पद्धतीने जर या जीवाने प्रयत्न केला तर तो सत्वगुणामुळे दिव्य लोकांपर्यंत पोहोचेल म्हणजे देवता योनीकडे जाईल. रजगुणामुळे तो काय होईल की अनेक प्रकारच्या कर्मसंगी म्हणजे कर्म करण्याच्या साठी अर्थ कामासाठीच कर्माची आसक्ती ज्या ठिकाणी आहे अशाच देहामध्ये त्याचं पुन्हा पुन्हा
संपादकत्व होईल, किंवा नरक योनीमध्ये तो तम प्रधान असलेला पुरुष नरक योनीमध्ये त्याचं संपादकत्व होईल. तर अशा प्रकारे या 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणाचं अत्यंत विस्तारपूर्वक वर्णन आलेलं आहे. पुढे काय सांगतात ते आपण कर्मणा सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलम्. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम अज्ञानम तमसः फलम. सुकृतस्य कर्मणः फलम म्हणजे चांगल्या प्रकारचं सुकृत जे आहे, म्हणजे परोपकार पुण्याय जे म्हटलेलं आहे, संतरूप कार्य म्हणजे इष्टरूप ज्या काही क्रिया आहेत, याचं जे साध्य आहे, फलम म्हणजे फळ आहे, ते निर्मलम म्हणजे निर्मळ अशा प्रकारचं, रोग व्याधी रहित अशा प्रकारचं ते फळ प्राप्त होत असते. सात्विकम म्हणजे सत्वप्रधान सुखप्रधान असं असतं. म्हणजे सत्व गुणामुळे सुकृत अशा प्रकारचं इष्टरूप पुण्यरूप क्रिया घडतात. परंतु रजस कर्मण फलम, परंतु राजस कर्माचं फळ मात्र दुःखम म्हणजे दृष्टपर दुःख अदृष्टपरही दुःख. त्यामुळे दुःखच निर्माण होतं. कारण त्यामुळे काय होतं की तो अनेकांचे अनेक प्रकारचे अपराध त्याच्याकडून घडतात, अनेकांचे मन दुखवल्या जातात आणि राजस भावामुळे अनेक प्रकारचे कर्म त्याच्याकडून घडतात की ज्यामुळे त्याला दुःख प्राप्त होतं. आणि तमसः कर्मणम म्हणजे तामस कर्माचे फळ मात्र जे आहे ते अज्ञानम म्हणजे सारासार वस्तू विवेक नसणे. म्हणजे मनुष्यदेही आणि देहाच्या पालटी सुद्धा त्या कर्माचा जो भोग भोगताना तो पर्याय आल्यावर त्या नरक फळी हा अज्ञानीच राहतो, अशा प्रकारे म्हटल्या गेलेलं आहे. सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञानमेव च. अजून अशा प्रकारचं याचं कर्म कसे घडतात ते सांगितलं की सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहौ तमसो भवतो अज्ञानमेव च. सत्वात ज्ञानम संजायते म्हणजे सत्वगुणामुळे काय होतं की ज्ञानम म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान अर्जन करण्याची इच्छा त्याची बळावते आणि त्या प्रकारचं ज्ञान मग ते त्रिगुणात्मक ज्ञान प्राप्त करण्याची त्याची इच्छा वाढत राहते. आणि रजस लोभ एव रजगुणामुळे काय आहे की त्याला लोभच वाढत राहतो. रजगुण अंतकरणात निर्माण झाला की त्याला कुठल्याही गोष्टीचा लोभ वाटत असतो. मग जे असेल ते मला मिळालं पाहिजे त्याचा लोभ तो धरत असतो. आणि तमस म्हणजे तमोगुणामुळे कर्तव्य पालनाबद्दल अदक्षता, कुठलंही कर्तव्य कर्म न करणे, आळस, त्यानंतर मोह निद्रा अशा प्रकारच्या अनवधान करणे, चुका करणे, लक्ष नसणे अशा प्रकारच्या अपराधाची प्रवृत्ती वाढते. आणि भवत अज्ञानम एव अशा प्रकारे म्हणजे ते उत्पन्न होतात आणि अज्ञान अधिक गाढ वाढत राहतं, त्याचं अधिक अज्ञानामध्ये तो प्रवेश करत राहतो. आता तिन्ही गुणांच्या कार्याचा सारांश सांगतात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. सत्वस्था ऊर्ध्वं गच्छन्ति, सत्वगुणामध्ये स्थित असलेले जे लोक आहेत, पुरुष आहेत, ते
मनुष्य देहाच्या वरील सर्व देवता योनींमध्ये चैतन्य फळापर्यंत गच्छन्ति म्हणजे जातात. सत्वगुणामुळे देवलोकांची प्राप्ती होते. राजसा मध्ये तिष्ठन्ति, राजस प्रकारचे जे पुरुष आहे ते मध्ये म्हणजे कर्मवशाप्रमाणे भोगभूमीतील किंवा कर्मभूमीतील स्त्री किंवा पुरुष या योनीमध्ये प्राप्त होतात. आणि तामसा म्हणजे तमोगुणामध्ये स्थित असलेले पुरुष जगन्य गुणवृत्तीस्था म्हणजे सृष्टी व्यवस्थेला म्हणजे न मानणारे अशा प्रकारचे जघन्य कर्म करण्याची अपराध करण्याची वृत्ती असल्यामुळे अधोगच्छन्ति म्हणजे नरक योनीकडे ते जातात. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. अशा प्रकारे द्रष्टा यदा म्हणजे ज्या काळी ज्या अवस्थेला द्रष्टा म्हणजे सकार्य बोधवंत जो आहे तो सृष्टी चक्रामध्ये गुणेभ्य म्हणजे तिन्ही गुणांच्या शिवाय अन्यम कर्तारम म्हणजे आणखी कोणी करता आहे असे न अनुपश्यन्ति म्हणजे निश्चयपूर्वक या गुणाशिवाय आणखी कोणी करता नाही असे जाणतो. जे काही कर्म घडतं या गुणांच्या माध्यमातून घडत असतं. म्हणजे आणि गुणभ्य म्हणजे या तिन्ही गुणांच्या परम म्हणजे पलीकडे अतीत अशा प्रकारे व्यक्ती म्हणजे अशा प्रकारचा जो या तिन्ही गुणांच्या पलीकडे जो व्यक्ताव्यक्त परमेश्वराला व्यक्ती म्हणजे जाणतो स मद्भावम म्हणजे तो जो पुरुष आहे तो या तिन्ही गुणांच्या वेगळा झालेला आहे, त्रिगुण रहित झालेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन म्हणजे त्रिगुण रहित तू हो. अशा प्रकारे त्रिगुण रहित जो होतो भावम अधिगच्छति म्हणजे तो परमेश्वर प्राप्तीला जातो. हा भाव या ठिकाणी अत्यंत महत्वाचा सांगितलेला आहे. गुणानेतानतीत्यत्रिन् देहि देह समुद्भवान् जन्म मृत्यु जरा दुःखैर् विमुक्तो मृतमश्नुते. नान्यम गुणेभ्य गुणानेतानतीत्यत्रिन् देहि देह समुद्भवान् जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृतमश्नुते. आधी आपण नान्यम गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. या श्लोकाचा भावार्थ आपण पाहिलेला आहे की जो अशा प्रकारे या तिन्ही गुणांच्या अतीत होतो अशा प्रकारचा जो द्रष्टा आहे म्हणजे परमेश्वराचं ज्ञान ज्याला झालेला आहे तो खऱ्या अर्थाने मद्भावम म्हणजे मला प्राप्त होतो. या ठिकाणी गुणानेता रचित्रिन देहि देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. देहि एतान देह समुद्भवान हा जीवात्मा या शरीराच्या उत्पत्तीला कारणीभूत अशा तीन गुणां म्हणजे तिन्ही गुणाचे अतित्व म्हणजे उल्लंघन करून जन्म मृत्यू जरा दुःखै जन्म मृत्यू वृद्धावस्था इत्यादी सर्व प्रकारच्या दुःखापासून विमुक्त म्हणजे विमुक्त होऊन मुक्त होऊन अमृतम म्हणजे परमानंद असा मोक्षाच्या आनंदाचा अश्नुते म्हणजे उपभोग घेतो. जो त्रिगुणातीत होतो परमेश्वराच्या ज्ञानानुसार जो आज्ञा पालन रूप कर्म करतो तो तिन्ही गुणांचा वेगळा होतो
आणि तो परम आनंदाला प्राप्त होतो. याबद्दल या 3 गुणांचा वेगळा झालेला पुरुष कसा आचार करतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर पुढे भगवंत देणार. अर्जुनाचा काय प्रश्न आहे तो आपण पाहू. कैर्लिंगे स्त्रीन् गुणा नेता कैर्लिंगै स्त्रीन् गुणा नेता अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतान् स्त्रीन् गुणा कति वर्तते. अर्जुन उवाच, म्हणजे अर्जुन म्हणाला, प्रभो म्हणजे हे प्रभो श्रीकृष्णा, एतत् 3 गुणान म्हणजे अशा प्रकारच्या 3 गुणांना अतीत म्हणजे उल्लंघून गेलेला जो पुरुष आहे, 3 गुणाच्या वेगळा जो झालेला पुरुष आहे. कैर्लिंगै म्हणजे कोणत्या लक्षणांनी, भवती म्हणजे वो युक्त आहे तो कसा ओळखावा, किंवा आचार त्याचं आचरण कसं असतं, च म्हणजे आणि एतान 3 गुणान अतिवर्तते कथम आणि या 3 गुणांच्या वेगळा पलीकडे तो कसा जातो ते मला सांगावे, अशा प्रकारची इच्छा अर्जुनाची आहे. आणि यावर भगवान श्रीकृष्ण महाराज काय उत्तर देतात ते आपण पाहू. श्री भगवान वाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. श्री भगवान वाच म्हणजे भगवान श्रीकृष्ण महाराज म्हणाले, पांडव प्रकाशम प्रवृत्तीं च म्हणजे सत्वगुणाचे कार्य जो प्रकाश आणि रजगुणाचे कार्य जी प्रवृत्ती, याचा स म्हणजे आणि मोहम एव संप्रवृत्तानि म्हणजे तमोगुणाचे कार्य मोह हे देखील प्राप्त झाले असता न द्वेष्टी म्हणजे जो त्याचा राग करीत नाही, आवडी नावडी करत नाही. स म्हणजे आणि निवृत्तानी त्याचप्रमाणे निवृत्ती झाली असता न कांक्षती म्हणजे त्याची इच्छाही करत नाही. अशा प्रकारचा जो पुरुष आहे तोच 3 गुणांच्या पलीकडे असलेल्या सत्वामध्ये, निर्गुण सत्वामध्ये स्थिर होतो. अजून 3 गुणांच्या वेगळा जो पुरुष आहे त्याचे लक्षण काय आहे ते सांगतात. बाबा, आपल्या मोबाईलचा कॅमेरा बंद झालेला आहे, आवाज येत आहे. उदासीन वदासीनः गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्ते इत्येव यो तिष्ठति नेङ्गते. य उदासीन व आसीन म्हणजे जो कर्मफळाविषयी उदासीन, अत्यंत अनासक्त आहे. गुणैर न विचाल्यते म्हणजे 3 गुणांनी जो विचलित होत नाही. गुणाएव वर्तन्त म्हणजे गुण वर्तन करीत आहेत. इति अवतिष्ठन्ति असे ओळखून जो स्थिर राहतो. न इंगते म्हणजे ईश्वर सागरावरून ढळत नाही. अशा प्रकारचा जो पुरुष आहे तो 3 गुणाचा वेगळा होऊ शकतो. म्हणजे रजाचे कार्य, तमाचे कार्य किंवा निर्गुण आपला त्रिगुणात्मक सत्वाचे कार्य हे झाले काय तरी त्यामध्ये तो आसक्त होत नाही, आणि नाही झाले म्हणून त्याबद्दल तो आवडी ठेवत नाही. अशा प्रकारचे कार्य करत नाही. फक्त ईश्वराधीन राहून तो ईश्वराच्या आज्ञेचं पालन करण्याचेच कर्तव्य कर्म करतो. तो खऱ्या अर्थाने विमुक्त होतो. हा भाव समदुःख सुख 3 गुणांचा वेगळा झालेला पुरुष कसा आचार करतो ते पुढे सांगितलं. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टास्म कांचन. दुःख सुख स्वस्थ समलोष्टास्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदात्म संस्थिती मानापमानयो तुल्य तुल्यो मित्राणि पक्षयो सर्वारंभ परित्यागी
गुणातीत सौच्यते. स्वस्थ सम दुःख सुख म्हणजे नेहमी ईश्वर चिंतनामध्ये आपल्या स्वस्थतेने तल्लीन असतो. सम दुःख सुख, सुख आलं काय आणि दुःख आलं काय, सुख दुःख जो समान मानतो. समलोष्टाश्मकांचन, सोनं मिळालं का, माती मिळाली का, दगड मिळालं काय, हे समोर काय सोनं आहे, माती आहे, दगड आहे, त्यांनाही जो समान मानतो. तुल्य प्रिय अप्रिय, जो प्रिय आणि अप्रिय त्यांनाही समान मानतो. निंदा स्तुती, तुल्य निंदा स्तुती म्हणजे निंदा केली काय किंवा कोणी स्तुती केली काय हे ज्याला समान वाटतात. धीर अशा प्रकारचा धैर्यशाली, स्वामींनी सांगितलं धीर विरा होईजे, हे धैर्य धारण करा तुम्ही, आपलं धैर्य ढळू देऊ नका. मानापमान हो तुल्य, मान अपमान यांनाही समान समजणारा. खादन तुमचे डोई रुई माझी परी, तुम्ही डोईची उडवावी की. तुल्य मित्र आणि पक्ष हो, शत्रू आणि मित्र यांच्यामध्ये त्याचा समभाव आहे. सर्व आरंभ परित्यागी आणि सर्व कर्मांचा जो आरंभ आहे त्या सर्व आरंभाचा जो त्याग करणारा आहे. हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. सर्व आरंभाचा त्याग कसा करता येईल? सर्व आरंभ हा आपल्याला शोधता आला पाहिजे. कुठलेही कर्म 3 प्रकाराने प्रारंभ होते. ते पहिले मानसिक बनतं, मग शारीरिक होतं, किंवा पहिले मानसिक आपलं आणि मग वाचिक होतं आणि मग शारीरिक होतं. अशा प्रकारे मनामध्ये त्या कर्माचा प्रारंभ प्लॅनिंग ठरल्याबरोबर जो तो प्लॅन मोडून टाकतो. नाही, हे करणं म्हणजे अनिष्ट आहे. अशा प्रकारे मनात जी इच्छा निर्माण होते तिला जो मोडून टाकतो त्याला म्हणायचं कर्माचा आरंभ मोडणे, परित्याग करणे. म्हणून सर्वारंभ परित्यागी सगुणातीत उच्चते. अशा प्रकारचा जो पुरुष आहे तो त्रिगुणाच्या वेगळा होतो असतो. अशा त्रिगुणांच्या वेगळा झालेला पुरुष कोणती योग्यता प्राप्त करतो ते पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. मां चैव विचारेण आपणच आता श्लोक करू. मां चैव विचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान् समतीतैतान् ब्रह्म भूयाय कल्पते. अशा प्रकारे स म्हणजे आणि य म्हणजे जो पुरुष अनविचारिणी भक्ती योगेन एकनिष्ठ अनंत भक्तीच्या योगाने वाम सेवते म्हणजे माझी उपासना जो करतो स एतान गुणान म्हणजे तो या 3 गुणांच्या वेगळा होऊन समती म्हणजे वेगळा होऊन ब्रह्मभूयाय कल्पते म्हणजे परमेश्वराच्या परमधामाला प्राप्त होतो, गुणसंबंधाला जातो. अशा 3 गुणांच्या वेगळा झालेला पुरुष प्राप्तीला योग्य होतो. तर त्या प्राप्तीचा आश्रयदाता तो कोण ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च हि अव्ययस्य ब्रह्मण. कारण हे अर्जुना, अव्ययस्य म्हणजे अविनाशी, ब्रह्मण म्हणजे परब्रह्म्याचा, च अमृतस्य आणि अमृताचा, च शाश्वतस्य म्हणजे त्याचप्रमाणे नित्य, धर्मस्य म्हणजे धर्माचा, ऐकांतिकस्य म्हणजे अखंड एक रस, च सुखस्य म्हणजे आणि निरतिशय अशा प्रकारच्या आनंदाचे अधिष्ठान जे केंद्रस्थान आहे ते कैवल्य आनंद स्वरूप जे आहे ते मीच आहे. अशा प्रकारचा जो त्रिगुणाचा वेगळा झालेला पुरुष आहे तो पुरुष त्या परमधामाला प्राप्त होतो. ते परमधाम म्हणजे कोणते ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा अव्यय अविनाशी पर म्हणजे सर्वांच्या पर श्रेष्ठ असलेलं हे अमृतत्व
म्हणजे ज्यामुळे कधीही मृतत्व येणार नाही अशा प्रकारचं परमधाम कैवल्यानंद स्वरूपाचा जो अखंड एकरस आनंद आहे त्याचा अधिष्ठाता, त्याची जी प्रतिष्ठा आहे अहम म्हणजे मी आहे, अशा प्रकारे हा 14वा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम, म्हणजे गुणत्रय रजतम सत्व 3 गुण, या 3 गुणांचं विश्लेषण वर्गीकरण, या 3 गुणांचं म्हणजे जे काही कमी अधिक पर्सेंटेज जे काही सांगितलंय कमी अधिक्य त्यामुळे निर्माण होणारे विविध देह, त्या देहाच्या माध्यमातून या गुणांचा होणारा प्रादुर्भाव आणि त्यामुळे वेगवेगळ्या मिळणाऱ्या योड्या आणि या 3 गुणांच्या वेगळं कशामुळे होता येतं, या 3 गुणांच्या वेगळा झालेला पुरुष कसा परमधामाला प्राप्त होतो, ते परमधाम म्हणजे काय ते या ठिकाणी भगवंताने या 14व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. हा 14वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. मला असं वाटते मानवा विद्यापीठाचे सर्व संचालक श्री योगेश दादा शास्त्री शिवलीकर हे आज ज्या ठिकाणी बसलेले आहेत तिथे नेटवर्कचा भरपूर प्रॉब्लेम निर्माण होऊन राहिलेला आहे आणि म्हणून ते आपल्याला लाईव्ह दिसत नाही, मला दिसत नाही. त्यामुळे आता याचा समारोप मीच करतो. ठीक आहे. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. दंडवत. दंड दंड दंड. आदरणीय श्रोते, आचार्य प्रवर श्री मोठे बाबांचं निरोपण आपण श्रवण केलेलं आहे. आज 13वा अध्याय या ठिकाणी संपन्न, 14वा अध्याय या ठिकाणी संपन्न झाला. झालेलं चिंतन आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे आणि ते आपल्याला उपयुक्त ठरणारच आहे. म्हणून उद्या नेहमी आपण ज्या अध्यायाचं पारायण करतो तो 15वा अध्याय ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहावं एवढी सूचना करून हे सत्र या ठिकाणी संपलं असं बाबांच्या परवानगीने जाहीर करतो. दंडवत प्रणाम.